इतर सर्व या सभामंचावर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व महंत, सर्व माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, माणसामध्ये प्रचंड भेदभाव केला जात होता. वेदांच्या आणि इतर सगळ्यांच्या आधारे जे आहे, हा उच्च आहे, हा नीच आहे, हा शूद्र आहे, हा अमका आहे, हा तमका आहे, याला शिवता कामा नये, याला हात लावता कामा नये, याला आपल्या गावचं पाणी, आपल्या विहिरीतलं पाणी सुद्धा प्यायला देता कामा नये. गाय, बैल, म्हैस, कुत्री, मांजरं यांनी सगळ्यांनी जरी केलं तरी चालेल, परंतु त्या माणसाने मात्र जे आहे ते पाणी पिता कामा नये. इथपर्यंत जे आहे मानवतेची अधोगती जी आहे ही त्या कालखंडात झाली. अर्थात आजही दुर्दैवानं या देशामध्ये, या देशातील काही भागामध्ये ही परिस्थिती आहे. काही गावागावामध्ये या देशाचं हे दुर्दैव आहे. आणि अशा वेळा खऱ्या अर्थानं हा धर्म जर अशा रीतीने जर पुढे जर चालू राहिला तर मानव जातीला तर कलंक आहेच, परंतु हा धर्म सुद्धा पुढे धोक्यातच येणार आहे. कारण किती दिवस माणसं जे आहेत, माणसांची जी आहे क्रूरता, अन्याय सहन करणार आहे, त्याला काही मर्यादा आहे. आपण किती शांत असलो तरी सुद्धा आपल्यावर एकदा, दोनदा, तीनदा, चारदा अन्याय झाल्यानंतर जरी आपला हात उठला नाही तरी तोंडातून आपण त्याचा निषेध निश्चितपणे करतो. पण त्या काळामध्ये तो निषेध शब्द जो आहे ते शब्द सुद्धा उच्चारण्यासाठी मुभा नव्हती. असा हा सगळा काळ, अशी परिस्थिती. आणि यातून जर वाचायचं असेल तर या सगळ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. या गरजेतून जर या धर्माला पुढे न्यायचं असेल, मानवजातीचा लागलेला कलंक जो आहे दूर करण्याचा प्रयत्न करायला चक्रधर स्वामींनी सुरुवात केली. आजही मी तुम्हाला सांगतो, अनेक गावांमध्ये ज्या वेळा अशा प्रकारे उच्च नीचतेची जी कामं चालतात त्यावेळेला भल्या भल्यांची छाती होत नाही त्याच्या विरुद्ध बोलण्याची. 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुल्यांनी आवाज उठवला. शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर काम केलं. आतापर्यंत अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते काम करतायत, परंतु चक्रधर स्वामीचा इतिहास हा 700-800 वर्षापूर्वीचा. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं सोपं नसतं. नदीचा प्रवाह आहे, त्या प्रवाहाच्या बरोबर सगळेच पोहतात. सगळेच पोहतात काय, कचरा सुद्धा वाहतच असतो त्या प्रवाहाबरोबर. पण प्रवाहाच्या विरुद्ध जे आहे, जे पोहतात त्याला फार मोठं धैर्य लागतं, फार मोठं कर्तृत्व लागतं, धाडस लागतं, हिम्मत लागते, मर्दानगी लागते. होय ठीक आहे, माझं काही होईल. आणि झालं ना. ज्ञानेश्वराच्या बाबतीमध्ये घडलेलंच होतं. त्यांना वाळीत टाकण्यात आलं होतं. ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा खरं म्हणजे ही जे संस्कृत भाषेतले जे सगळं काही ज्ञान जे आहे मराठी भाषेत आणण्याचं काम केलं. त्या अर्थानं ते त्यावेळी पहिले समतावादी म्हणायला पाहिजे, त्यासाठी त्यांना सुद्धा भोगावं लागलं. त्यांच्या भावा बहिणींना त्रास झाला, त्यांना सुद्धा प्रचंड त्रास झाला. तसाच त्रास घेण्याची हिंमत चक्रधर स्वामींनी दाखवली आणि आपला एक पंथ निर्माण केला. आणि समाजातील, धर्मातील अंधश्रद्धा, अज्ञान दूर करण्याचं काम या महानुभाव पंथांच्या माध्यमातून चक्रधर स्वामींनी सुरू केलं.